असं असतं की जिंकणाऱ्यांनी कधीच हार बघितलेली नसतं असं नाहीये बरं का. उलट जिंकणाऱ्यांनी तर सगळ्यात जास्त हार पाहिलेली असते. फरक फक्त एवढाच असतो की त्यांनी ती हार स्वीकारलेली नसते आणि म्हणून ते कधीच हरत नाही. अशीच एक गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे. नमस्कार, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसं असतं बघा ना, माणसाला जेव्हा भाग्याची जास्त गरज असते, नशिबाची जास्त गरज असते, तेव्हा नशिबाची त्या व्यक्तीकडून ही डिमांड असते की आपण सगळ्यात जास्त कष्ट करावेत, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावेत. आणि अशाच एका तरुणाची गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एकदा काय होतं की एक तरुण असतो, त्याचे आई वडील यांनी त्याच्यासाठी खूप संपत्ती गोळा केलेली असते आणि ते अचानक वारतात. हे जग सोडून जातात. जग सोडून गेल्यानंतर तोही एकाकी पडतो, पण काही दिवसांनी तो सावरतो त्या दुःखातून. त्याच्याकडे खूप मालमत्ता, पैसा आहे, त्याच्यामुळे कमतरता अशी काहीच नाही आहे. पण मालमत्ता संपेपर्यंत, पैसा संपेपर्यंत हा आरामात आयुष्य जगतोय. पण जेव्हा हा पैसा संपतो तेव्हा मात्र तो एकदा भर चौकामध्ये येतो आणि रस्त्यावरती बसून ऊर बडवून घेऊन रडायला लागतो. त्याचं हे रडणं आजूबाजूचे लोकही बघतायत आणि तो ऊर बडवून ढसाढस रडतोय. तिथून एक विद्वान व्यक्ती चाललेली असते. ती विद्वान व्यक्ती त्याला विचारते, बाबा रे काय झालं, का रडतोयस? तेव्हा ती व्यक्ती, म्हणजे तो तरुण आहे, तो तरुण त्या व्यक्तीला असं म्हणतो की काय करू, माझं नशीबच फुटकं आहे आणि माझ्याकडचा सगळा पैसा संपलेला आहे. तेव्हा ती विद्वान व्यक्ती म्हणते, अरे तू बघतोस का, स्वतःकडे बघ जरा, तू कसा रडतोयस बघ, ऊर बडवून घेऊन रडतोयस. जेव्हा ऊर बडवून घेऊन तू रडतोस तेव्हाच त्या क्षणालाच तुझं नशीब तुझ्यावरती रुसून त्या दूर पहाडावरती जाऊन बसलेलं आहे. आता तुला तिथून त्याला घेऊन यायला पाहिजे, तेव्हाच काहीतरी तुझ्या आयुष्याचं होणार, आणि आता काहीही खरं नाही. त्या व्यक्तीला आश्चर्य वाटतं. कुठल्या त्या तरुणाला आश्चर्य वाटतं की अरे काय असं कधी असतं का की आपण ऊर बडवून घेऊन रडलो म्हणजे आपलं नशीब आपल्यावरती रुसून निघून वगैरे जातं, हे खरं आहे का? त्याला आश्चर्य वाटून तो विचारतो, काही काय सांगता तुम्ही? तो विद्वान म्हणतो, अरे हो खरंच आहे, तू त्या उंच शिखरावरती जाऊन पाहिलंस ना तर तुला तुझं नशीब नक्की सापडेल आणि तू बघ. कसं असतं बघा ना, आपल्या डोक्यात ना सतत दोन प्रकारचे विचार सुरू असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्ही ज्याही विचाराला खत पाणी जास्त चांगलं घालता किंवा ज्या विचाराला तुम्ही जास्त चिटकून असता ना, तेच रिझल्ट तुमच्या समोर येतात. आणि या तरुणाच्या बाबतीतही असंच घडलं. काय ते बघू, आता आपण पुढे बघूया. तर तो तरुण तयार होतो, ठीक आहे असं असेल तर मग मी जातो आणि माझ्या नशिबाला घेऊन येतो. तो निघतो प्रवासाला. निघाल्यानंतर एक छोटं पहाड लागतं. त्या छोट्या पहाडावरती एक वाघ विश्रांती करत बसलेला असतो. त्या वाघाला बघितल्यानंतर हा टरकतो, घाबरतो आणि पुढे जात नाही. ते वाघ म्हणतो, घाबरू नकोस बाबा, मी तसाही आजारी आहे, मला हालता आणि उठता सुद्धा येत नाहीये, आणि तू कुठे निघालास तेवढं सांग. तेव्हा तरुण म्हणतो की माझं नशीब त्या पहाडावरती रुसून बसलेलं आणि मला त्याला घेऊन यायचं आहे. तो म्हणतो, असं का? तू गेलास आणि तुझं नशीब जर तुला तिथं सापडलं तर माझा एक प्रश्न विचार की मी बरा कधी होईल, ठीक आहे? आणि तू जर याचं उत्तर आणलंस तर तू म्हणशील ते बक्षीस मी तुला देईन. तो तरुण म्हणतो, ठीक आहे. पुढे जातो. पुढे गेल्यानंतर काही रस्ता चालल्यानंतर जरा तो दमतो आणि शेजारीच एक झरा असतो आणि झरा शेजारी एक छोटी फळांची छान बहरलेली बाग असते. ते बघितल्यानंतर त्या तरुणाला वाटतं की आपण एक क्षणभर विश्रांती तर घ्यावी. तो त्या झऱ्यामध्ये हातपाय धुतो आणि शेजारी असणाऱ्या बागेमधली काही फळं चाखायला घेतो. फळं तोंडात टाकता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि ती फळं तो फेकून देतो, कारण ती फळं जी असतात ती कडू लागत असतात. तिकडून बागेचा मालक येतो. म्हणतो, काय झालं? म्हणतो, अहो तुमच्या बागेतली जवळजवळ सगळीच फळं कडू लागतायत की. तो म्हणतो, हो हेच तर खरं मोठं दुःख आहे, पर तुम्ही काम काय काढलं? त्यावेळी तो तरुण म्हणतो की काही नाही, माझं नशीब जे आहे ते रुसून त्या पहाडावरती बसलेलं आहे, त्या पहाडाच्या शिखरावर, टोकावर, आणि मला त्याला घेऊन यायचं आणि म्हणून मी निघालोय. तर वाटेत तुमची बाग दिसली, पण काय दुर्दैव बघा, यातली फळं कडू निघालीत. तो म्हणतो, हो तर तुम्ही एक काम करा, जेव्हा तुम्हाला तुमचं भाग्य भेटेल तेव्हा माझा हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की याच्यावरती उपाय काय आहे. जर याचा उपाय तुम्ही आणलात तर तुम्ही म्हणाल ते बक्षीस मी तुम्हाला देईन. तो तरुण ठीक आहे म्हणतो आणि त्याचा प्रश्न घेऊन तो पुढे जातो. काही अंतर चालल्यानंतर जवळपास त्या शिखराच्या टोकाजवळच तो गेलेला असतो. तेवढ्यात त्याला एक महाल दिसतो. त्या महालात तो जातो थोडी विश्रांती घ्यावी म्हणून. तेवढ्यात त्याला एक सुंदर तरुणी तिथं दिसते, पण ती तरुणी खूप उदास असते. ती त्याला विचारते, तुमचं येण्याचं कारण काय? तेव्हा तो सांगतो की त्या पहाडाच्या शिखरावर माझं नशीब रुसून बसलेलं आहे आणि मला त्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून मी आलोय. तेव्हा ती तरुणी म्हणते, तुला जर तुझं नशीब तिथं भेटलं तर माझा एक प्रश्न त्यांना विचार की मी आनंदी कधी होईन. तो तरुण ठीक आहे म्हणतो आणि त्या टोकावरती जातो.
आणि बघतो काय, तिथं खरंच एक व्यक्ती असते. त्या व्यक्तीला तो पाया पडतो व्यक्तीच्या आणि म्हणतो की तुम्ही इथं रुसून बसलात, मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा नशीब त्याला म्हणतं की मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, हां पण तू पुढे चल, मी तुझ्या पाठीमागे येतो. ती तरुण म्हणतो ठीक आहे, मी चालतो. आणि हा तरुण जातो. मग पहिला कुणाकडे येतो, त्या महालामध्ये त्या मुलीकडे येतो. म्हणजे तो त्या नशिबाला भेटल्यानंतर ते तिन्ही प्रश्न विचारतो बरं का. त्या तिघांच्याही प्रश्नांची उत्तरं तो घेतो. नशीब त्याला नशीब नावाची जी व्यक्ती असते तिनं त्या व्यक्तीला म्हणजे त्या प्रत्येकाची उत्तरं त्यांनी दिलेली असतात, उपाय सांगितलेले असतात. हा त्या महालामध्ये येतो आणि ते नशीब पाठीमागून येत असते. महालामध्ये जातो, त्या मुलीला भेटतो आणि तिला सांगतो की तुझं लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीवरती तू प्रेम करायला लागशील, तेव्हा तू खऱ्या अर्थाने सुखी होशील. तेव्हा ती मुलगी खूप खुश होते आणि त्या तरुणाला म्हणते की तू माझ्याशी लग्न कर आणि बक्षीस म्हणून हा महाल मी तुला देईन. तो तरुण म्हणतो वेड लागलाय का मला? अजिबात नाही, मी हे नाही करणार, माझं नशीब माझ्या पाठीमागून येते आणि मी तुझ्याशी लग्न करून नाही, मी इथे फसणार नाही. म्हणून तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्या बगीच्याच्या मालकाकडे तो जातो. तिथं गेल्यानंतर त्या बगीच्याचा मालक त्याला उपाय विचारतो. तो म्हणतो की हो, याच्यावरती उपाय मी आणलाय बरं का. तो म्हणतो की तुमच्या बगीच्याजवळ जो हा झरा आहे की नाही, त्या झऱ्यामध्ये सोनं आहे. तुम्हाला एक तर ते सोनं काढावं लागेल. जर तुम्ही सोनं त्यातून काढलं तर त्या झऱ्यातलं पाणी जे आहे ते चांगलं व्हायला लागेल आणि मग तुमच्या बगीच्याला जे ते पाणी घातलं तर ती जी सगळी फळं आहेत ती गोड होती. नाहीतर जर तुम्हाला ते सोनं काढायचं नसेल तर दुसऱ्या कुठल्या तरी झऱ्यातून पाणी आणून तुम्हाला या झाडांमध्ये घालावं लागेल, तरच ही फळं काय होणार आहेत, गोड होणार आहेत. त्यावेळी त्याला फार बरं वाटतं. तो म्हणतो की अहो थांबा, मग तुम्ही जाताय कुठं? या झऱ्यातलं जे सोनं आहे ते मी काढून तुम्हाला देतो बक्षीस म्हणून, तुम्ही घेऊन जा. तरुण म्हणतो वेड वगैरे लागलं का काय मला? माझं नशीब माझ्या पाठीमागून येते, मी नाही काही घेणार. मग तो वाघाकडे जातो. मग वाघ म्हणतो माझ्या दुखण्याचा उपाय तू घेऊन आलास की नाहीस? तो म्हणतो आणलं तर. बरं, मग मी म्हटल्यानंतर आणखीन तिघं जण कोणीतरी भेटले असतीलच ना तुला? तो म्हणतो हो होय, तुझ्यानंतर मला अजून 2 जण भेटले, त्यांचेही उपाय मी सांगितले. बरं काय काय सांगितलंस? वाघ विचारतो त्याला. तो म्हणतो झालेली हकीकत सगळी तरुण सांगतो की जाताना मला हे 2 भेटले, त्यांचे उपाय मी नशिबाला विचारले, त्यांनी सांगितले आणि मी कसा तो राजमहाल आणि ते सोनं नाणं सोडून पुढे चाललोय हेही तो तरुण सांगतो. का तर म्हणे त्याचं नशीब पाठीमागून येते. बरं ठीक आहे म्हणतो. मग वाघ म्हणतो माझा उपाय जो काही तो मला पटकन सांग. तरुण म्हणतो ज्या क्षणी तू एका मूर्ख माणसाचं डोकं खाशील तेव्हा, जे डोकं त्याला मारून त्याचं डोकं जेव्हा तू खाशील त्या क्षणी तू बरा होशील. हे जेव्हा तो ऐकतो ना तेव्हा वाघ एका क्षणाचाही विलंब करत नाही, त्याच्यावरती पंजा मारतो, त्या तरुणाची शिकार करतो आणि त्याला मारून खाऊन टाकतो. या गोष्टीतून बोध काय घ्यायचा की नशीब मागं येतंय म्हणून पुढे जे काही कर्म तुम्ही करताय किंवा जे कर्म तुमच्या वाट्याला येत आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर पळताय, म्हणजे आपण होऊनच तुम्ही तुमच्या यशाला कुठंतरी खीळ घालताय असं असतं. म्हणून मी मध्ये एक वाक्य बोलले की आपल्या डोक्यामध्ये सतत 2 विचार सुरू असतात. आपण ज्याला जास्त चिटकून राहतो किंवा ज्याला जास्त जपण्याचा प्रयत्न करतो तेच आपल्या कृतीतून दिसायला लागतं आणि तेच आपलं फ्युचर म्हणून आपल्यासमोर उभं राहतं. आणि एकंदरीतच या गोष्टीतल्या तरुणाच्या बाबतीतही हेच घडलेलं आहे आणि चुकूनही आपल्या बाबतीत घडू नये असं जर वाटत असेल तर या गोष्टीमधून नक्की काय बोध मिळाला ते मला कमेंटमध्ये सांगा. गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.